नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने पियुष रेसिपी बनविणार आहोत। ही अगदी प्यायला तर इतकी छान बनते ना, स्वादिष्ट, थंड थंड आणि बनवायला अगदी सोपी आहे। तर या उन्हाळ्यामध्ये तर नक्की बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे ना एक काचेचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये ना आता आपल्याला 1 वाटी छान घट्ट दही घेतलेलं आहे मी। आता हे दही आपल्याला यातनं टाकून घ्यायचं आहे। बघा, जास्तही बनवू शकता, पण मी 1 वाटीचं बनविलेलं आहे। आणि हे छान दही आपल्याला असं म्हणजे घोटून घ्यायचं आहे, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। तर प्रथम ना दहीच म्हणजे अशा पद्धतीने मी घोटून घेतलेलं आहे। तुम्ही रवीने घोटू शकता। 1 वाटी दही घेतलं तर आता 1 वाटीच आपल्याला यातनं पाणी वापरायचं आहे। 1.5 वाटी पण टाकू शकता, पण पातळ होतं, तर पातळ मला ना तेवढं आवडत नाही, तर मी 1च वाटी टाकलेलं आहे। तर हेही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान वाटते ही रेसिपी प्यायला। अशा पद्धतीने मी बनवून ठेवत असते। बघा, आता हे छान घोटून घेतलेलं आहे। असं पहा, असं प्लेन झालं पाहिजे इतकं तोपर्यंत आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे। चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं। गोडाच्या पदार्थात थोडं मीठ टाकलं तर खूप छान रुचकर पदार्थ बनतो आणि प्यायला छान वाटते। मी 2 चमचे पिठी साखर करून ठेवलेली आहे। पिठी साखर टाकायची। तुम्ही खडी साखरला बारीक करूनही टाकू शकता। मी अमूलचं 1 वाटी हे श्रीखंड घेतलेलं आहे। ते आता आपल्याला यातनं मिक्स करून घ्यायचं आहे। खडी साखरला मिक्सरमध्ये बारीक वाटून आपण टाकू शकतो यामध्ये। पण मी पिठी साखर अशी बनवून ठेवत असते, म्हणजे कसं कधी लागलं की लगेच आपण त्यात कोणत्याही पदार्थात वापरू शकतो। आता बघा, या पद्धतीने छान ती श्रीखंडही त्यात मी मिक्स करून घेतलेलं आहे। असं प्लेन झालं पाहिजे, अशा पद्धतीने प्लेन करून घेतलेलं आहे। आता मी इथे विलायची पावडर घेतलेला आहे 1 छोट्या चमच्यानी आणि जायफळ घेतलेलं आहे। जायफळनं तुम्ही असं वेळेवरच किसून टाका बरं का, इतकं छान लागतो ना। पावडर वगैरे कसं त्याचा सेंट तितका येत नाही, पण असं किसून टाकलं तर पदार्थ खरंच खूप छान लागतो आणि आपल्याला जायफळाचा म्हणजे चव येते यामध्ये। आता हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। वेलायची पावडरही टाकला आपण, जायफळ किसून टाकायचं। तर कसं मार्केटचं असतं की नाही जायफळ, तर त्याचा तितका वास येत नाही। तर अशा पद्धतीने घोटून घ्यायचं आहे। आता मी इथे ना काजू, बदाम आणि पिस्ताचे असे काप करून घेतलेले आहे, ते टाकून घेतलेले आहे। आणि हे अजून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं वाढवू शकता। मला जास्त गोड नको आहे म्हणून मी म्हणजे कमीच टाकलेली आहे, कारण की आपलं श्रीखंडही गोड असतं ना, त्यामुळे। आता ना हे 10 मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि खूप छान थंड थंड झालेलं आहे। तर बघा, जेव्हा प्यायचं असलं त्यावेळेला अशा पद्धतीने आपण काढून ग्लासमध्ये देऊ शकतो। बघा, असं बनवून ठेवायचं आणि थंड थंड प्यायला इतकं छान लागतं ना, खूपच छान। आता मी ग्लासमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरनं आपण आता काही थोडे पिस्त्याचे काप टाकून घेऊया। अशा पद्धतीने बनवून बघा नक्की एकदा तरी, खूपच छान बनतो। बघा, मी छान असं असं बनवून घेतलेलं आहे आणि काही ठेवून दिलेलं आहे फ्रीजमध्ये। मग कसं वेळेवर आपण लागलं तर पाहुणे आले, कोणी आलं तरी रेडी राहतं, असं सर्व्ह करून आपण देऊ शकतो। बघा, कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा बरं का।
आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.